आदिवासी समाजाच्या उमेदवाराला आमदार करावं तुम्ही पुढाकार घेतलेला आहे, काय सांगाल तुम्ही? काय नाही, आता शेवटी समाजाच्या मनावर आहे. सर्व समाजानेच मला सांगितले उभा राहा. माझी इच्छा नव्हती, माझी ऐपतही नव्हती. आमदारकी म्हणजे सोपी नाही. जुन्नर तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्याचा तो विचार करतो, पण बोराडे असतील आम्ही सगळे कार्यकर्ते, सगळ्यांची इच्छा झाली की बुवा कैलासवासी कृष्ण मुंडे साहेबांच्या नंतर आपल्या समाजाला 50 वर्षांना न्याय मिळवा. आणि सर्व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. मग ते रिटायरमेंट असतील, नोकर वर्ग असतील, सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वांच्या आग्रहास्तव मी इच्छुक आहे. आता पुढची दिशा ठरवूया. समाजाच्या बैठकीत काय निर्णय झाला? समाजाच्या बैठकीमध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांकडे तिकीट मागितलेलं आहे. पवार साहेबांनी तिकीट द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. सध्या तुम्ही अजितदादांच्या पक्षात आहात? दोन्ही पवार साहेब अजून एकत्रित आम्हाला अंदाजच लागत नाही, कारण आपण एवढा मोठा नाही त्यांच्या याच्यावर बोलायला. परंतु शेवटी मी अध्यक्ष झालो, पवार साहेबांच्या सैनिक मला तिकीट त्या टायमाला भेटलो होतो. त्यांची कोर्टामध्ये चालू आहे. अजून त्यांच्यावर बोलण्या इतका मी एवढा मोठा नाही, परंतु मी आहे आमदारकीला इच्छुक आहे. धन्यवाद. सुनीताताई, तुम्ही आमदारकीला उभे राहिलात तर जिल्हा परिषदला सुनीताताईंना पाठिंबा देणार? त्यात ठरवतील सगळे कार्यकर्ते. सुनीताताईलाच आम्ही अधिकार देऊ. तो भाग नाही. इथं जिल्हा परिषद अजून 2 वर्ष 1.5 वर्षे आणि सगळे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्या विषयावर आता मीडिया समोर बोललं नाही, पण निश्चितपणे आम्ही सगळे एक आहोत. सुनीताताई, जिल्हा परिषदेला आपण एकमेकांच्या समोर विरोधक म्हणून ठाम उभे होते. आता हे आमदारकीला उभे राहत आहेत, आपण त्यांना पाठिंबा देणार का? आदरणीय कृष्णराव मुंडे साहेब माझ्या म्हणजे आदिवासींचे आमदार होते, ते आता आपल्यात नाहीये. त्यांच्यानंतर आदिवासी आमदार कोणी होऊ शकला नाही. अशी आमची सर्व आदिवासींची इच्छा आहे की आदिवासी आमदार हा व्हावा. ही माझी पण इच्छा आहे, माझ्या समाजाची पण इच्छा आहे. आणि लांडे साहेब असतील, लांडे साहेबांना जर पक्षाने तिकीट दिलं तर त्यांचं काम करायला आमच्या सर्व आदिवासींच्या, जसं आदिवासी म्हणून सगळा समाज त्यांच्यासोबत असं त्यांचं काम करायला मी पण त्यांच्यासोबत. वरती पक्षाने सांगितलं की नाही करायचं काम, तर त्यांच्या जागेवर कोणी असो पक्षाचं तिकीट त्यांनी मिळवावं. आमच्या आदिवासी समाजाची इच्छा आहे की त्यांनी मिळवावं, कुठून कोणत्या तरी पक्षातून त्यांनी मिळवावं आणि आदिवासी आमदार व्हावा ही आमची इच्छा आहे. आम्ही आता सगळ्या आदिवासी आम्हाला नाही कोणी तिकीट दिली तर आम्ही आमचा पक्ष काढू. ठीक आहे.